साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. व्हीआयपी संस्कृतीला मोठा धक्का. आमदार खासदारांना आता सामान्यांसारखीच वागणूक. शासनाचा ऐतिहासिक निर्णय. राज्यातील प्रशासनिक पद्धतीत मोठा बदल घडवणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आमदार किंवा खासदार कार्यालयात आले की अधिकाऱ्यांनी उठून उभे राहून त्यांचे अभिवादन करावे, असा यापूर्वीचा आदेश आता रद्द करण्यात आला असून लोकप्रतिनिधींनाही सामान्य नागरिकांप्रमाणेच वागणूक देण्याच्या स्पष्ट सूचना शासनाने दिल्या आहेत. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या संदर्भातील सुधारित आदेश जारी करत प्रशासनाला नवा दृष्टिकोन दिला आहे. 20 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार आमदार किंवा खासदार भेटीसाठी आल्यास अधिकाऱ्यांनी आदर म्हणून उभे राहणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या आदेशावर विविध स्तरांवरून टीका होत होती. प्रशासनाच्या कार्यपद्धतीत भेदभाव निर्माण होतो आणि सामान्य नागरिकांच्या तुलनेत लोकप्रतिनिधींना अधिक प्राधान्य दिले जाते, अशी भावना व्यक्त होत होती. याच पार्श्वभूमीवर शासनाने मोठा बदल करत स्पष्ट केला आहे की आता कोणत्याही लोकप्रतिनिधीसाठी अधिकाऱ्यांनी उभे राहण्याची सक्ती राहणार नाही. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो आमदार असो, खासदार असो किंवा सामान्य नागरिक असो, समान सन्मान आणि समान वागणूक दिली जाईल. नव्या आदेशात विशेषतः नमूद करण्यात आले आहे की एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी प्रकरणात दोषी ठरलेला असेल किंवा चौकशी, सुनावणी किंवा निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अपीलकार किंवा पक्षकार म्हणून कार्यालयात हजर राहत असेल, तर अशा वेळी त्याला कोणत्याही प्रकारची विशेष वागणूक देण्याची आवश्यकता नाही. या निर्णयामुळे प्रशासनातील व्हीआयपी संस्कृतीला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेली विशेष सन्मानाची परंपरा आता थांबणार आहे आणि सर्वांसाठी एकसमान नियम लागू होणार आहेत. प्रशासनाला दिलेल्या सूचनांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कोणताही भेदभाव न करता कायदा, नियम आणि परिस्थितीनुसारच वागणूक द्यावी. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही समान न्याय आणि सन्मान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या निर्णयाचे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठे पडसाद उमटत असून काही ठिकाणी याचे स्वागत होत आहे, तर काही स्तरांवरून यावर चर्चा सुरू आहे. मात्र शासनाचा हा निर्णय समानतेचा संदेश देणारा आणि प्रशासन अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवणारा ठरणार यात शंका नाही.